अजितदादांच्या संशयास्पद अपघाती निधनाप्रकरणी जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणा आणि कंपन्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली। रोहित पवार यांनी म्हटले आहे की या घटनेबाबत नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या अहवालात काही बाबी नमूद करण्यात आल्या असून त्यानुसार संबंधित कंपनी व यंत्रणांच्या जबाबदारीची चौकशी होणे आवश्यक आहे। हवामानासंदर्भात ग्रीन सिग्नल देणारी कंपनी तसेच विमान सेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीची भूमिकाही तपासात स्पष्ट व्हावी अशी त्यांची भूमिका आहे। या पार्श्वभूमीवर प्रथम मुंबई येथे FIR दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर घटना ज्या हद्दीत घडली त्या बारामती तालुका पोलीस ठाणे येथे जाऊनही संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली। मात्र पोलिसांनी कायदेशीर बाबींचा विचार करून तात्काळ FIR नोंदवता येत नसल्याचे सांगितल्याची माहिती देण्यात आली। रोहित पवार यांनी या प्रकरणात पारदर्शक आणि निष्पक्ष तपास व्हावा तसेच कोणत्याही प्रकारचा दबाव न येता सत्य समोर यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दोषींवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी योगेंद्र पवार, विकास लवांडे, ॲडव्होकेट प्रसाद खारतुडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।